वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडी कथे काळे कर जोडी तो कथे माझ्या रंगाची विनंती माझ्या रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळे आपला वेद पण असावे जवळी आपण असावे जवळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे वचने अति भाविका दास पुरवावी श्री ज्ञानराज मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे आदिनाथैश्च मत्सेन्द्रं गोरक्षं
विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा तेचे माझे हरी ते सकळ तेचे माझे करीते सर्व भाविदास सर्व भाविदास झालो त्यांचा तेथे माझे हित करीती सकळ तेथे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी तेथे माझे हित करीती सकळ तेथे माझे हित करीती माझे हित करीती त्याची माझे हित करीती आपल्या पुढे उपस्थित केलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा व या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय निषेध मुखाने परमात्म्याचंच निरूपण करतात आणि जे मनुष्य परमार्थाविषयी सावध नसतात असे लोक आत्महत्यारे घातकी मनुष्य आहेत हे आपल्याला सरळ रीतीने सांगतात. हल विठ्ठला 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 विठ्ठल या अभंगावर थोडक्यात विचार करण्यापूर्वी श्री मत्स्येंद्र गर्दे अलंकापुर क्षेत्र या ठिकाणी श्री मोठ्या बाबांच्या
ते त्यांच्याशी बोलत होतो संस्कृतमध्ये. या म्हणून हा आपला उत्सव त्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने चालू आहे. आणि याच उत्सवातील आजची एकादशीची सेवा काही वर्षापासून करत असल्यामुळे मी आजही करत आहे. तसं तर मी म्हटलं काय त्या काका, आज मी नाही केलं तर चालेल का? म्हणलं बाबा समाधीचं कीर्तन करणारा नाहीये. मग ते म्हटले तुम्ही आजही करा, नंतरही करा. नंतर म्हटलं पाहूया. तर याच उत्सवातील या माऊलींच्या समाधी उत्सवाच्या सेवेकरिता हा चरणाचा आणि आपल्याला उपदेश करणारा, निषेधमुखानं परमार्थाकडेच प्रवृत्त करणारा हा अभंग आहे. शास्त्र आपल्याला दोन पद्धतीनं परमार्थाकडे प्रवृत्त करत असतं. एक विधिमुखानं प्रवृत्त करतो आणि दुसरं निषेधमुखानं प्रवृत्त करतो. विधिमुख म्हणजे एखाद्याची ओळख आपल्याला पटायची असेल, एखाद्याला जाणायचं असेल, तर आपल्याला त्याचे साक्षात लक्षण सांगून तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे. आपल्याला जर एक गाय आहे, गाय कळते ना, गावाकडे आहे. मग गायीचं लक्षण जर कोणाला शहरातल्या लोकांना गाय ठाऊक नसते, ते म्हटले दूध कोण देतं? तो आमचा भैया दूध देतो. मग आता त्याला भैया दूध देतो एवढंच माहिती, परंतु ते दूध गायीचं असतं हे त्याला ठाऊक असतं. म्हणून जसं गायीचं स्वरूप जाणण्याकरिता आपल्याला सांगितलं जातं, जिच्या गळ्यात पोळी आहे त्याला संस्कृतमध्ये सासना असं म्हणतात. म्हणजे जिला शिंग असून जिच्या गळ्यात पोळी असते तिला म्हटलं जातं गाय. बरोबर की नाही? पोळी असते. म्हशीला असते का पोळी? नाही. जर्सीला असते का? म्हणून आम्ही तिला गायच म्हणत नाही. विठला 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 म्हणजे शृंगित्वेसाठी सासनादिमत्वम असं संस्कृतमध्ये म्हटलं. म्हणजे जिला शिंग असून पोळी असते तिला गाय म्हणतात. मग जसं साक्षात लक्षण सांगून गायीचं स्वरूप आपल्याला बोधित केलं, याला विधिमुख असं म्हणतात. आणि निषेधमुख म्हणजे जे जे गुण आहेत. आता तुम्हाला जर शास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर पहा, एक व्यवहारिक दृष्टांत म्हणजे जैसे न सांगण्यावरी बाळा पतीशी रूप करी. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी नवीन नवरी असावी, आजच्या सोडून द्या, पूर्वीच्या थोड्या मर्यादा पालन करणाऱ्या नवरी असत, मुली असत. आज काय नाही, लगेच तुझा पती कोण? ते काय तू बाळ आमचा पती आहे. म्हणजे आपण साक्षात पतीचं नाव घेतो आणि पती सुद्धा साक्षात पत्नीचं नाव घेतो. परंतु मनुष्यानं साक्षात पत्नीनंही पतीचं नाव घेऊ नये आणि पतीनंही पत्नीचं नाव घेऊ नये. विठला 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 कारण ते शास्त्र आपल्याला सांगतं, कोणाचं नाव आपण कधीही घेऊ नये. आत्मनाम गुरुर्नाम नामातीत मनस्यच. आपलं स्वतःचं नाव कधीही वारंवार घेऊ नये. मी मग मी एवढंच सांगेन, पण स्वतःचं नाव कुठेही वारंवार घेऊ नये.
विठला 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 जसं एखादी मुलगी आहे, नवविवाहिता आहे, तिला म्हटलं की भरपूर मुलं बसले होते, त्यांना सांगितलं की तुझे पती कोण, तुझ्या पतीचं पती कोण आहे का मला सांग. पण असे 5-6 होते. अगोदर एकीकडे आता मैत्रिणी थोडे गंमत करण्याकरता विचारतच असतात. तर सांगितलं हे तुमचे पती का. ती काय बोलते, काही नाही बस मला नाही. बरं हे का नाही, हे का नाही, ते का नाही. शेवटी इकडे आले, तोंड हालायचंच बंद झालं. म्हणजे नाही 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 या निषेध केला. म्हणजे जे दुसरी व्यक्ती होते ते माझे पती नाही, ते माझे पती नाही, परंतु तिने आपल्या पतीकडे बोट करून नाही दाखवलं. बस जे नाहीत 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 निषेध केला आणि शेवटी न सांग नाही म्हटले नाही, हो म्हटले नाही, खाली तोंड घालून बसले. निश्चित झालं की हेच माझे पती आहे. विठला विठला म्हणून शास्त्र भागवत आपल्याला सांगतं निषेध शेषु जयताद अशेष. सगळ्यांचा निषेध केला, सगळ्यांना नाही नाही म्हटलं तर जो अवशिष्ट राहतो तोच परमात्मा आहे. तसंच या ठिकाणी आपल्याला निषेध मुखानं परमात्म्याचं निरूपण पाहायचं आहे. शास्त्र विधी मुखानंही परमात्म्याचं वर्णन करतं. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य ज्ञान अनंत ब्रह्म आहे हे जे प्रतिपादन आहे ते विधिमुखानं शास्त्र आपल्याला प्रतिपादन करतं. ज्ञानोबाही असंच बोलतात. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाते भावन सत्य ज्ञानानंत गगनाते भावन नाही रूप वर्ण गुण देते नाही रूप वर्ण गुण देते तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी नाही रूप गुणा देते नाही रूप गुणा देते तोहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी तोहारे श्रीहारी पाहिला डोळे हे जे वर्णन आहे हे विधिमुखानं केलेलं वर्णन आहे की परमात्मा सत्य आहे, सत आहे, म्हणजे त्रिकालाबाधित आहे. तो तीनही कालामध्ये आहे, त्याचा तीनही कालात अभाव होत नाही. असा परमात्मा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला 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 कागदाभियला जगदाकारो कागदाभियला जगदकारो सत्य
सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला त्रिवार सांगितलं की विठ्ठल तीनही काळामध्ये असल्यामुळे सत्य आहे आणि तूच सत्य आहेस. आज या प्रकारे कागा हाताळीला जगताकार हे आपलं परमात्मा सत्य आहे तसंच चित आहे ज्ञान रूप आहे आणि तो परमात्मा अनंत आहे. म्हणजे देश काळ वस्तू परिच्छेद रहित. या प्रकारे परमात्म्याचं निरूपण करणं हे परमात्म्याचं निरूपण विधिमुखानं निरूपण करणं. त्याचप्रमाणे दुसरं निरूपण म्हणजे निषेध मुखानं नाही पवर्ण ज्या ज्या ठिकाणी रूप गुण इत्यादी काहीच नाही म्हणजे हे जे रूप दिसतं हे जगाचं नाम दिसतं हे जगाचं आहे परंतु परमात्मा नाम रूप रहित रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निरगुण तुझी रघुराया निराकार निरगुण तुझी रघुराया 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 मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा रंग नाही रूप नाही वर्ण छाया रंग रूपाधिक हे काहीही परमात्म्यामध्ये नाही. म्हणून श्रुती त्याचं निरूपण करत असताना नीती अथा आदेश नीती असा आदेश श्रुती करते की तो परमात्मा हा नाही नीती श्रुती नीती गोविंद परमात्मा त्याचं निषेध रूपाने वर्णन करते. म्हणून पहा श्रुती अर्थात उपनिषद आपल्याला सांगतात अदृश्य मग्राह्य मगोत्र मवर्ण मचक्षुश्रोत्र तदपाणिपाद या परमात्म्याचं वर्णन करतात. या भूत योनी परिपश्यनी केली आहे. तो परमात्मा डोळ्यानं पाहिला जाऊ शकत नाही कानानं ऐकला जाऊ शकत नाही नाकानं त्याचा वास घेऊ शकत नाही. मानवाच्या तीत तुझे हे स्वरूप मानवाच्या तीत तुझे हे स्वरूप मानवाच्या तीता तुझे हे स्वरूप मानवाच्या तीता तुझे हे स्वरूप माप भक्ती केली स्वरूप मनोनिया मनोनिया माप भक्ती केलं
भक्तीची मापे मोजितो बस आपलं एवढं करायचं. मन वाचा क्रिया तुझे स्वरूप. भगवान परमात्म्याचं स्वरूप मन वाणी यांच्याहून अतीत आहे. म्हणजे मनानं त्याचं चिंतन केलं जाऊ शकत नाही असं परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून विधिमुखानं त्याचं निरूपण केलं जाऊ शकत नाही. याकरिता शास्त्र त्याचं निरूपण निषेध मुखानं करतं. जितके पदार्थ हे कल्पनेत आपल्या दिसतात आपल्याला तो परमात्मा नाही. हे सगळं ज्याच्यानं सांगतं त्याचं अधिष्ठान तो परमात्मा आहे. म्हणून आपल्याला निषेध मुखानं शास्त्र सांगतं आणि त्याच प्रकारे प्रस्तुत अभंगामध्ये सुद्धा निषेध मुखानंच परमात्म्याच्या वर्णनाकरिता जगद्गुरु तुकोबराय प्रवृत्त आहे. याचंही निरूपण करत असताना मग आपल्याला सहज एक संदेह येतो की महाराज आमचं जीवन आम्हाला या परमात्म्याच्या प्राप्तीकरिता नाही कमीत कमी सुखाची प्राप्ती व्हावी अशी ही अंतःकरणात इच्छा आहे. फक्त की आम्हाला या संसारामध्ये असताना समाधान प्राप्त व्हावं, विश्रांती प्राप्त व्हावी याकरिता मनुष्य प्रयत्न करत असतो. दिवस रात्र काबड कष्ट करतो येतच की मला सुख प्राप्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावा. परंतु मनुष्य याच संसारामध्ये प्रवृत्त असतो. म्हणून शंका येते की या संसारात सुख आहे किंवा नाही. पुत्र भार्यादी संसार विश्रांती नसती मानव या पुत्र भार्या इत्यादी हा संसार आहे. या संसारामध्ये सुख आहे किंवा नाही. परंतु आपल्यासारखे सामान्य जन काय बोलतात, अहो पुत्र भार्या इत्यादी संसारामध्ये सुख आहे शास्त्र सांगतो आणि आम्हालाही वाटतं की संसारात सुख आहे. शास्त्र कुठं सांगतं? एकदा काय झालं, श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये एक प्रसंग येतो. आत्मदेव ब्राह्मण त्याला पुत्र होता. त्याची गाय तीही वाढ झाडे तिलाही फळे बसत. म्हणजे आत्मदेवाच्या घरातील सगळे निष्फळ. मग आता तो त्याला पुत्रा वाचून फार दुःख झालं. त्यानं ठरवलं आता जावं जंगलात आणि आत्महत्या करावी, प्राणच द्यावा. याकरिता जंगलामध्ये गेला आणि एका झाडाखाली बसला. बसत असताना एक संत महात्मा संन्यासी जात असताना पाहिलं की हा एक सद्गृहस्थ का बरं एवढा चिंताक्रांत होऊन बसलेला आहे. विचार गेला पुढे आणि विचारू लागला की अहो ब्राह्मण, आपण एवढे दुःखी का? या दुःखाचं कारण मला सांगा. पाहिल्यानंतर संन्यासी महात्मा आपण यांच्या मागेच लागावं. ते म्हटले की मला पुत्र नाहीये, जी गाय आहे ती काहीच नाहीये घरी, पण मी पुत्राच्या दुःखाने अतिशय व्यथित झालेलो आहे. तुम्ही एक करा, मला पुत्र द्या. संन्यासाने पाहिलं की याच्या 7 जन्मापर्यंत पुढे पुत्र याच्या नशिबात
विठला 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 आणि याच्याच करता आपण रात्रंदिवस सुद्धा करता कारण की संसारात सुख आहे म्हणून आपण त्या करता धडपडतो परंतु जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगतात तुम्ही ज्या ठिकाणी सुखाच्या शोधाकरता प्रवृत्त आहात अशा संसारामध्ये सुख नाही संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ तळमळ नभे आननुक संसारा हाती नभे आनरुक संसारा हाती हाती नोहे आरानुक संसार हाती नोहे आरानुक संसार हाती सर्व काळ चित्ती हाची धंदा सर्व काळ चित्ती हाची धंदा देवधर्मासाठी पडिले सकाळा देवधर्मासाठी पडिले सकाळा हाची धंदा सर्व काळ चित्ती हाची धंदा देव धर्म साधी पडिले सकळ देव धर्म साधी पडिले सकळ नभे अनारूप संसाराचे हाती सर्व काळजी हाती धंदा सर्व काळजी हाती धंदा नोहे आराधुक संसार हाती सर्व काळाची हाती धंदा सर्व काळाची हाती धंदा हाती धंदा जगद्गुरु तुकोबरा बोलतात की आपल्या गणेश महाराज म्हणजे संसारातच सुख आहे परंतु त्याला उत्तर जगद्गुरु तुकोबरांनी दिलं की संसारा हाती आरानुक नव्हे या संसारामध्ये आरानुक आराम विश्रांती सुख नाही कारण की कितीही म्हणत असलो आपण तर या संसारात सुख नाही का नाही त्याचे कारण काय आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे पहिला संसार या संसार शब्दाचा अर्थ काय आहे आणि यामध्ये सुख का नाही हे आपण थोडक्यात विचार करणार आहोत हा संसार शब्द असा आहे संसाराती इति संसार जो सरकत राहतो तो संसार आहे नाही काही नैयायिकांनी या संसार शब्दाचे अर्थ करताना म्हटलं संसारती आत्मा इति संसार ज्याच्यामुळं हा मनुष्य फिरत राहतो सरकत राहतो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो त्याला म्हणतात संसार ती म्हणजे कोणती मिथ्या ही प्रभवा वासना व्याख्या केली की मिथ्या बुद्धीपासून उत्पन्न झालेली जी वासना आहे तोच संसार आहे विठला 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 विठला
पुनरपि जननम पुनरपि मरणम हा संसार आहे. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित नित्य भावे फजित नित्य भावे फजित किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित नित्य भावे फजित नित्य भावे फजित किती वेळा जन्म यावे हा संसार आहे. वारंवार पुढचं त्याचं फळ. आज आपण संसाराची व्याख्या पाहताय की संसार पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण या संसार म्हणतात. श्रीनाथ बाबा याचा अर्थ करताना बोलतात की जन्म जरा मरण फेरा जन्म जन्म जरा मरण फेरा जन्म जरा मरण फेरा सारा या संसारा जन्म जरा मरण फेरा जन्म जरा मरण फेरा या संसारा आठवण या संसारा आठवण जन्म जरा मरण फेरा जन्म जरा मरण फेरा जन्माला येणं म्हातारं होणं मरण हा संसार आहे. तीन अर्थ झाले. एक मिथ्याधीप भवा वासना संसार आहे. काम संसार जगद्गुरु तुकोबारा बोलतात आणि श्री आदिगुरु शंकराचार्य नाथ बाबा जन्म आणि मरण या संसार असं म्हणतात. आणि श्री ज्ञानोबा बोलतात आगा उपजणे आणि निमणे हे सातच जे का मानणे तो जीव लोकुनी म्हणे संसार. जन्माला येणं मरण याला खरं सत्य मानणं याला संसार असं म्हणतात. परंतु हे ज्ञानोबरायांचं म्हणणं याची शिफ्ट त्यांना करेल आणि पहिलं तीनही व्याख्या आपल्याला सगळ्याला माहिती. वासना आपल्या अंतःकरणात होणं हा संसार आहे. अंतःकरणात इच्छा निर्माण होणं कामना निर्माण होणं हा संसार आहे. आणि पुन्हा जन्माला आणि मरणाला येणं हा संसार आहे. या संसारामध्ये कधीच आपल्याला सुख प्राप्त होत नाही. सुख नाही कोठे आलिया संसारा 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 वाया भली होऊ नका वाया भरी होऊ नका दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार आहे हा संसार आहे हा संसार
आणि ते आपल्याला त्या संसाराच्या वास्तविक स्वरूपाचं ज्ञान नसतं. म्हणून आपण संसाराला सुखरूप म्हणतो. श्री पतंजलीजी बोलतात की परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधाच्च दुःखम एव सर्वम विवेकिनः. विवेकी मनुष्याला समजदार मनुष्याला हे समजतं की ते दुःख आहे. आपण या संसारात राहिलं नाही पाहिजे. आपण संसार सोडून परमार्थात वास्तविक परमार्थात प्रवृत्त झालं पाहिजे. पण तो कोण समजेल? ज्याला बुद्धी आहे. ज्याला बुद्धीच नाही, बुद्धी म्हणजे संसारातली बुद्धी ज्याला असेल तो नाही. वास्तविक चांगली बुद्धी नाही, खराब असेल संसारिक बुद्धी, त्याला तो त्याच्यातच पडेल. जसा एखादा विषयातला किडा, घाणीतला किडा, तो त्याला बाहेर काढलं तर तो घाणीतच शिरेल, परंतु त्याहून बाहेर निघणार नाही. त्याला वाटतं की बाहेर निघल्यावर आपली मृत्यू होतो की काय. तसेच या विवेकी पुरुषाला कळतं की परिणाम, या संसाराचा परिणाम चांगला नाही. परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख, या तिघामुळे या विवेकी पुरुषाला सर्व दुःख रूपच वाटतं. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, श्री भगवान परमात्मा बोलतात ते संसारा आली आहे परंतु संसारात नाही. ते जेव्हा आपल्याला सोडावं लागतं हे, आणि जर याच्यात आपली आसक्ती असेल तर संसारात सुख कधी प्राप्त होऊ शकते. आणि त्याच्याकडेच मग आपली प्रवृत्ती होते. अनादी संसारापासून जे आपण विषय सुख भोगलं ते अंतःकरणात स्थिर झालं आणि मनुष्याची प्रवृत्ती तशीच होते. कारण की मनुष्याचा तो स्वभाव बनलेला आहे, ती वासनेमध्ये आला. ही वासनेमुळे अशी स्थिती होते. परंतु श्री भगवान परमात्मा बोलतात याचा परिणाम म्हणजे या विषयांच्या, आपण काम, हाच संसार म्हटलं तर काम शब्दाचे दोन अर्थ होतात. एक विषय आणि काम, दुसरा इच्छा वा इच्छा. हे दोघांपासूनही आपल्याला दुःखच प्राप्त होईल. म्हणून पहा, विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. या श्लोकामध्ये पहा आपल्याला जो अर्थ दिसतो, अगोदर विषयांचं सेवन करत असताना जरी आपल्याला अमृतासारखं चांगलं वाटलं, परंतु त्याचा परिणाम फार भयानक असतो, तो दुःखरूप असतो. म्हणजे या विषयांच्या सेवनाचा परिणाम दुःखरूप आहे. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयात सुख येथे वाटे गोड, विषयात सुख येथे वाटे गोड गोड. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयात सुख येथे वाटे गोड, विषयात सुख येथे वाटे गोड. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड.
सुंदर. विषयाचे सुख येथे वाटे गोड. आपल्याला इथं चांगलं वाटतं, पण मृत्यूनंतर आपल्याला यमाचा प्रहार सोसावा लागेल, मग फार भयानक आहे. पण आमचे काही मित्रमंडळी, आम्ही बरोबर शिकत असताना आम्ही बोलत असत, अरे नको जाऊ, थोडं भजन कर. आणि साधना केल्यानंतर जरी आपल्या अंतकरणात विषयाविषयी प्रीती वाटत असेल, ती प्रीती निघून जाते. परंतु साधना केली तर, बरं का, साधना नाही केली, साधनाचा आव आणला आणि आपण मी सिद्ध आहे असं म्हणू लागलो, कधी हरभऱ्याच्या झाडावर चढल्यावर खाली पडेल का कुठे पडेल रे, म्हणजे दुसरे म्हणजे नारळाच्या झाडावर चढल्यावर सटाकला तर खाली पडल्यानंतर चेंदा मेंदाच होतो. तशी आपली गत होऊ नये म्हणून साधकाणं या संसारात सुख नाही. कारण की ही इंद्रिय या विषयांकडे का धाव घेतात, बाबांनी सांगितल्याप्रमाणे, कारण की अनादी या संसारामध्ये आपण विषयांचं सेवन या जन्मात नाही तर पूर्वजन्मात केलं असेल ना, आणि तेच संस्कार अंतकरणात आहेत. परंतु देवानं आता आपल्याला जो एक मौका हिंदीत झाला, जो एक वेळ दिली, ती वेळ अरे समय संस्कृत झाला, हा मराठी. मग आता हा जो काही आपल्याला ही संधी वेळ दिलाय, तो आपण सार्थकी लावला पाहिजे आणि या संसाराच्या विषय सुखातून बाहेर निघून आपण परमात्म्याच्या सुखाकरिता प्रवृत्त झालं पाहिजे. कारण की याचा परिणाम फार भयानक आहे. हे काम क्रोध लोभ शिनवी बहुत, मिळवून आत काळकूट. हे आतमध्ये आपल्याला शिणवतात, दुःख देतात, फजिती करतात आणि अंतःकरण मलिन करतात. आणि यानं मलिन झालं रे झालं. अंतःकरण कसं पाहिजे, ज्याप्रमाणे गंगेचं पाणी स्वच्छ सुंदर निर्मळ पवित्र असतं, तसं आपलं अंतःकरण असलं पाहिजे. आणि आपल्याला कोणतीही वस्तू कोणतीही व्यक्ती दिसली तर आपल्याला जसं पुरुषांना प्रत्येक स्त्री ही माता दिसली पाहिजे आणि आपल्या स्त्रियांनाही प्रत्येक पुरुष हा पुत्रवतच दिसला पाहिजे, किंवा पिता किंवा बंधुवत दिसला पाहिजे. अशी जर बुद्धी असेल तर तो परमार्थामध्ये दीर्घकाळ म्हणजे त्याचा परमार्थ सफल होऊ शकतो. म्हणून विषय सुख जे जल्पिजे ते, म्हणून आपण या विषयामध्ये जे सुख आहे असं बोलतो ते व्यर्थ आहे. कारण की विषयात कधीच सुख नाही, बस सुखाचा आभास आहे. ज्याप्रमाणे एका ढगामध्ये विषयाचे संसुख बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल लया, अभराची सावली जाईल लया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आबराची सावली जाईल, आबराची सावली जाईल. विषयाचे संसुख बेगडाची बाहुली, आबराची सावली जाईल, अभराची सावली जाईल, 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 जाईल लया. विषयाचे जे सुख आहे कशासारखं आहे, दृष्टांत माऊलीने दिला की विषयाचे हे सुख बेगडाच्या बाहुलीप्रमाणे किंवा आभ्राची सावली त्याप्रमाणे आपला ती जाईल, निघून जाईल. आपण समजा एखाद्याने विचार केला, आता ढग मस्त ढग आलेले आहेत, थंड शांत म्हणजे एकदम सुखरूप सावली आहे, थंडगार वाटते, आता घर बनवायचं नाही. असंच जर आपण राहिलो आणि त्याच ढगाच्या सावलीवर अवलंबून राहिल्यानं आपल्याला नंतर ऊन लागेल की नाही. तो उलट
ढगाची ती सावली गेल्यानंतर अतिशय तीक्ष्ण सूर्याची किरण लागतील आणि आपण त्यात होर पडू. ही असं हे विषयाचं सुख आहे. अगोदर गोड वाटेल, परंतु त्याचे निखारे जर विषयाचे भेटले तर आपला सगळा जीवनाचा त्यावेळेस नाश झालेला असेल. मग आपलं अंतःकरण परमार्थाकडे प्रवृत्त होत नाहीये, मग ते विषयाकडेच निरंतर जातं. म्हणून किंवा बेगडाची बाहुली, ती बेगडाची बाहुली एक दोन प्रकारची असते, किंवा बेगडच फुगून बनवलेली बाहुली, तिला एखादा काटा लागला तर हवा निघून गेली तर स्थिती काय होते, एकदम चेपून जाईल. तसं हे विषयांचं सुख आहे. आणि म्हणून आता यांनी ओवी सांगितलेली, म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय करती मूर्ख न सेविता न सरे. परंतु मूर्खाला तेच विषय सेवावेसे वाटतात आणि त्याच्याकरिताच नित्य प्रयास करत राहतो. सर्व काळची हाचे धंदा, सर्व काळ चिंता, हाची धंदा सर्व काळची नवे आरा दुःख संसाराती, सर्व काळ चित्ती हाची धंदा, सर्व काळ चित्ती हाची धंदा. नोहे आरा दुःख संसाराती, सर्व काळची हाची धंदा, सर्व काळची हाची धंदा. नव्हे आराणुक संसार हाती. संसारात सुख नाही, आराम नाही, विश्रांती नाही, परंतु सर्व काळ चित्ती हाची धंदा. याच संसाराचा धंदा मनुष्य नित्य निरंतर चित्तामध्ये. बस आता तुम्ही इथे आलात, मी प्रत्येकाला आल्यावर विचारलं आहेत का 1-2 दिवस. महाराज म्हणतात फार काम आहे, एवढे काम पडले तर, आणि उद्या जाणार का. तो आजच लगेच आहे की नाही, म्हणजे लगेच तयारी आहे. म्हणजे आपल्या चित्तात परमात्मा नाही आहे. ज्ञानोबरायांची वारी आज नाही परवा आहे. आज तरी एकादशी आहे. ज्ञानोबरायांचा समाधी उत्सव परवा आहे आणि आपण तो उत्सवाला येतो की एकादशीला येतो काय पता नाही आहे. पण तुम्ही येता. आपल्या चित्तामध्ये नित्य निरंतर संसाराचाच धंदा असतो. आपल्या संसाराचा धंदा नसावा म्हणजे नित्य निरंतर व्यवहार हा जसा संतांचा धंदा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं आहे तो दिन आपला रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. संतांचा हा धंदा आहे. दिवस रात्र दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. नित्य निरंतर ते भगवंताचंच नामस्मरण करतात. नित्य निरंतर नामस्मरण करणं त्यांचा धंदा आहे. आपलाही हाच धंदा बनला पाहिजे. मग बोला थोडा विठोबा विठोबा हरी विठोबा रखुमाई, आ विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, बार कुमार, विठोबा रखुमाई, बार कुमार, विठोबा रखुमाई, बार विठोबा रखुमाई. बार हरी हरी जय
विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार जय जय ठोपार कुमार विठोबार कुमार जय जय ठोपार जय कुमार विठोबार कुमार जय 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 ठोपार कुमार विठोबा ठोबा ठोबा ठोपा 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 आपल्याला सुख आहे त्याच्यात आपल्याला विश्रांती आहे कारण की देवाच्या चरणाजवळ सुख आहे आणि संतांच्या चरणाजवळ सुख आहे म्हणून आपण धंदा त्या देवाच्याच जसा संतांचा धंदा असेल व्यवहार असेल तसा आपण केला पाहिजे पहा तुझे पायी सुख सर्व संताजी तुका मने काही नमग आणि का तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व तुका म्हणे काही नमागो तुझे पायी तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख म्हणजे देवाच्या चरणाजवळ सुख आहे म्हणून आपण देवाच्या भक्तीचा धंदा केला पाहिजे आपण त्याकरिता प्रयास केला पाहिजे आणि दुसरं सुख धर्मात सुख आहे धर्मजन्यम सुखम अधर्मजन्यम दुःखम धर्म केला तर सुख प्राप्त होतं आणि देवाच्या चरणाची भक्ती केली तर सुख प्राप्त होतं परंतु जे संसाराच्या धंद्यात लागले त्यांची धर्माविषयिक आणि देवाविषयक स्थिती काय होते ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या देवा धर्म सांडी पडिले सकळ देव धर्म सांडी देव धर्म सांडी पडिले देवा धर्म सागी पडिले देव धर्म सांडी देव धर्म सांडी पडिले सकळ विजय गोंधळ गाजताचे विजय गोंधळ गाजताचे देव धर्म सांडी पडिले सकळ देव धर्म सांडी देव धर्म सांडी पडिले सकळ विजय गोंधळ गाजताचे विजय गोंधळ गाजताचे देव धर्म सांडी पडिले सकळ देव धर्म सांडी देव धर्म सांडी पडिले पडिले सकळ ज्याच्यात वास्तविक सुख आहे ते देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे देव आपण देवाची पूजा करत नाही देवाचं भजन तेवढं करत नाहीत ते एका कोपऱ्यात पडलेले असतात दिवसभर त्यांना भोजन प्रसाद दिला की नाही पता नाही बस त्या कोपऱ्यात काही काही आता इथले तरी करतात आपले काही आमचे पूर्वीचे काही मित्रमंडळी असायची सहपाठी देव पिशवीत भरलेले असायचे पण देव काय करतात झोपा काढतात म्हणे वरती
आणि काय म्हटलं अरे ते म्हणतात अरे देवाला सकाळ सकाळ स्नान घालून अरे एवढी थंडी लागत असेल त्यांना कशाला बाहेर काढायचं. राहू दे मस्त तिथं थरपीत पडलेले आहे. आणि काही तर आमचे असे असायचे एका डब्बा म्हणतो डब्बा आपला चपटा डब्बा त्याच्यात शंकरजी ठेवायचे. सगळे 4-5 शंकरजी घ्यायचे नळाखाली जायचं. हां खाली टाकून दिलं की झालं स्नान. त्यांना म्हटलं पूजा झाली. अरे हमारे देव तो सदा पवित्र आहे. म्हणजे हो हिंदी कसं काय आली माझ्याकडून. पण असं आमच्या मित्रमंडळीचं बोलणं राहायचं. म्हणजे हे आपले हे देव आपण पहा देवाला प्रतिदिवस काय केलं पाहिजे. आपण मनाने करावी ती पूजा मनेची उत्तम. आपण मनाने भगवंताला त्यांचं स्नान झाल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखविल्यानंतर आपण भगवंताला प्रतिदिवस सकाळ आपलं खायला किती लागतं. एकदा पोट भरतं 3 वेळेस कमी तर कमी. मग 3 वेळेस आपल्याला खाण्याकरता लागतं. तर मनुष्यानं तसंच आपण पूजा कशी करावी. यथा देहे तथा देवे. जर आपल्याला स्नानाला गरम पाणी लागत असेल तर देवालाही आपण गरमच पाणी दिलं पाहिजे. जर आपल्याला 3 वेळेस खाण्याकरता लागत असेल तर आपण देवाला 3 वेळेस नैवेद्य दिलाच पाहिजे. नाहीतर आपण देवाला जर दिला नाही आणि आपणच खाल्ला तर भगवान परमात्मा बोलतात स्तेन एव सहा. तो चोर आहे आणि चोराला दंड दिलाच जातो. मग ते दंड देणारे यम आहेत मनवनी भूते लागतील पाठी. मग ती भूतं लागतील. भूतं कोणती. पंचमा येती किंवा सीत 5 जणे येतील आणि आपल्या पाठीमागे लागतील या संसाराच्या कचाट्यात टाकतील. मग आपली त्यापासून सुटका होणार नाही. म्हणून आपण देवपूजा केली पाहिजे. धर्माचंही पालन आतोनात काही जरी झालं मृत्यू आला तरी चालेल परंतु धर्म सुटला नाही पाहिजे. ब्रह्मचार्याच्या धर्माचा मी संक्षेपाने सांगतो. ब्रह्मचार्यानं आपलं अध्ययन संध्यावंदनादी केलंच पाहिजे. ब्रह्मचार्याचा धर्मच आहे की नित्य निरंतर अक्षराची घोकमपट्टी करणं. गृहस्थांचा धर्म आहे आपण दान इत्यादी केलंच पाहिजे. आपण जसं उत्तम व्यवहार करून आपण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हे गृहस्थाचा धर्म आहे. वानप्रस्थ आता इथे नाहीच आहे सांगूनही फायदा नाही आहे. आणि संन्यासी असेल तर संन्यास तो त्याग संकल्पाचा. आपण सगळे संकल्प सोडून दिले पाहिजेत. मी आणि माझे हे संकल्प आपल्या अंतःकरणातून जेव्हा निवृत्त झाले तेव्हाच तो वास्तविक संन्यासी आहे. आणि या धर्माचं मी आणि माझे पण मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण विसरले जयाचे अंतःकरण पार्थासंची जाण संन्यासी निरंतर निरंतर मी आणि माझे पण मी आणि माझे पण पण विसरले जायचे अंतःकरण पारधा तो संन्यासी जाण निरंतर तो संन्यासी आहे. म्हणजे प्रत्येकानं आपले देव आणि धर्म याचं पालन केलं पाहिजे. परंतु ते सांदी पडिले सकळ आणि आपली स्थिती काय झाली विषयी गोंधळ गाजत असे. नित्य निरंतर इंद्रियांचा गाजे विषयी इंद्रियांचा गाजे गोंधळ आणि नित्य निरंतर इंद्रियांचा गोंधळ आणि विषयांचा गोंधळ
हा चालू असतो. यामुळे आपल्याला या संसारामध्ये काय प्राप्त होत नाही ते तृतीय रात्र दिवस न पुरे कुटुंबी समाधान रात्र दिवस न पुरे कुटुंबी समाधान रात्र दिवस पुढे कुटुंबी समाधान रात्र दिवस पुढे कुटुंबी समाधान हे दुर्लभ दर्शन ईश्वराचे दुर्लभ दर्शन ईश्वराचे दुर्बल दर्शन विश्वराचे दुर्बल दर्शन विश्वराचे हे देव धर्म दाने पडिले सगळे देव धर्म दाने पडिले सकळे देव धर्माचा पडिले सगळं देव धर्माचा पडिले सकळ पडिले सकळ पडिले सकळ त्यामुळे रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. या रात्रंदिवस या कुटुंबात आपल्याला समाधान प्राप्त होत नाही. आणि ज्यापासून समाधानाची प्राप्ती होईल सुखाची विश्रांतीची ज्यापासून प्राप्ती होईल असं ईश्वराचं दर्शनही दुर्लभ होऊन जातं. कारण की त्याकरता आपण प्रयासच केला नाही, त्याचं दर्शन होणारही नाही आणि आपल्याला समाधानाची प्राप्तीही या केवळ संसारामध्ये प्रवृत्त झाल्यामुळे होणार नाही. आणि असंच आपलं जीवन आपण व्यर्थ घातलं. व्यर्थ घालणं म्हणजे जे ज्याच्याकरता भेटलं ते त्याच्याकरता न वापरणं, दुसऱ्याकरताच वापरणं म्हणजे त्याचा घात करणं आहे. आणि हेच जीवन, हे आपलं जीवन परमात्म प्राप्तीकरता प्राप्त झालं आणि आपण संसारात घातलं म्हणून आपण आपला तो एक प्रकारे घातच केला. याचंच कथन जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या चतुर्थ चरण. तुका म्हणे आत्मा हत्यारे गात के तुका म्हणे आत्मा हत्यारे गात तुका म्हणे हत्यारे घातकी तुका म्हणे आत्मा हत्यारे गात तुका म्हणे आत्मा हत्यारे गात तुका म्हणे तुका म्हणे आत्मा हत्यारे घातकी दूर होती तुके नारायण दूर होती सुखे नारायण देव धर्म सांदे पाडिले सकळ देव धर्म सांदे पाडिले सकळ धर्म साधे पडिले सकळ देव धर्म साधे पडिले सकळ विषयी गोंधळ आदतसे
हत्यारे घातके थोर होते चुके नारायणी. आपण आपलं जीवन केवळ संसाराकरिता लावलं. भगवान परमात्म्याची प्राप्ती जर या जन्मामध्ये आपण नाही केली तर आपण आत्महत्यारे आहोत. श्री आदिगुरु श्री शंकराचार्य बोलतात, लब्ध्वा कथंचित नरजन्म दुर्लभम तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम यः स्वात्ममुक्तौ न यतेत मूढधिः स आत्महा स्वं विनिहन्त्य सद्ग्रहात. जो मनुष्य या संसारामध्ये लब्ध्वा कथंचित नरजन्म दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त करूनही आणि या ठिकाणी शास्त्रांचं थोडंफार ज्ञान प्राप्त करूनही आपल्याला कळूनही सरळ सरळ अर्थ म्हणजे आपल्याला कळालंय की हा जन्म आपला भगवत प्राप्तीकरिता आहे, तरी सुद्धा जो मूर्ख बुद्धीवाला मनुष्य आपल्या मुक्तीकरिता प्रयत्न करत नाही तो आत्महत्यारा आहे. आणि तो या आसत पदार्थावर खोट्या पदार्थावर प्रेम करून त्या आपलं जीवन आपला स्वतःचा नाश करतो. म्हणून या संसारामध्ये आपण आलो ना, आपलं एक कर्तव्य आहे भगवत भजन. जर आपण नाम घेतलं नाही तोही आत्महत्याराच आहे आणि विषयामध्ये पडणारा तोही आत्महत्याराच आहे. निश्चित आपण स्वतःचा घात केला. पुन्हा 84 लाख योनीपर्यंत आपल्याला हा मनुष्य देह भेटणार नाहीच, कधीच नाही. आणि एवढाच भेटलाय तर एवढं आपलं सार्थक करणं. आपण बरं ते पैसे कशाला काय करायचंय, बस एक केलं पाहिजे, भगवत प्राप्ती. जे होईल संसार चालत राहील, परंतु परमार्थ आपल्याला करावा लागतो आणि तो केला तर आपल्या जीवनाची सार्थकता आहे. नाही तर आणि एक देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक म्हणे विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक देखिलिया देखिलिया. केवळ भगवान परमात्म्याला पाहिलं, विठ्ठलाची एक देखिलिया, तेव्हाच आपला या जीवनाची सार्थकता आहे. आणि ही फार मोठी आत्महत्या आहे. नाथ बाबा बोलतात, ब्रह्महत्या गोहत्येसी प्रायश्चित असे शास्त्रार्थेसी. आत्महत्या घडली ज्यासी प्रायश्चित्त त्यासी असे ना. जर गोहत्या झाली तरी प्रायश्चित्त आहे, ब्रह्महत्या झाली तरी प्रायश्चित्त भेटेल शास्त्रामध्ये. परंतु जर आत्महत्या घडली तर त्याला प्रायश्चित्त नाही. जसं ज्यानं फास लावला, विष पिला तर 60,000 वर्ष, एक नाही बरं का, 60 वर्ष आपण जगेना, 60,000 वर्ष नरकात पडावं लागतं. भगवान श्रीकृष्णाला केवळ 5,000 वर्ष झाले आणि 60,000 वर्ष कशाला म्हणतात तर हे आत्महत्याचं पाप आहे. कोणीही आत्महत्या ही या देहाचीही करू नये आणि आपल्या जीवनाचीही करू नये. नाही तर जर ज्यानं परमात्म्याला जाणलं नाही त्याची आत्महत्या झाली तर 84 लाख योनीमध्ये
आपल्याला फिरवत राहावं लागेल आणि आपला आपण नाश करू. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलतात, तुका म्हणे आत्महत्या रे ते घातकी आहेत. आत्महत्यारे आपला स्वतःचा घात करणारे आहेत. काय केलं? थोर होते चुकी नारायणी. भगवान परमात्म्याविषयी फार मोठी आपल्याकडून चूक होते. ती आपण चूक होऊ न देता आपलं जीवन भगवान परमात्म्याकरिता आणि धर्माकरिता आपण समर्पण केलं पाहिजे. एवढ्यातच आपल्याला सुखाची, विश्रांतीची आणि समाधानाची प्राप्ती होईल आणि इथंच आपल्या जीवनाची सार्थकता होईल. या प्रकारे आपण संक्षेपानं या अभंगाचा श्री ज्ञानोबारायांनी, जगद्गुरु तुकोबराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, आपले बाबा यांनी जशी बुद्धी दिली तशा प्रकारे या अभंगाचा सरळ विचार करण्याचा प्रयास केला. आता यानंतर लगेच संगीत भजन आहे, त्यामुळे मी जास्त काहीही न बोलता, अधिक परिहार न देता आपली गडावून दिंडी या ठिकाणी आलेली आहे आणि आपला सोहळा असा अनेक 2-4 दिवस चालेल. म्हणून आपण जास्तीत जास्त माऊलींच्या समाधी सोहळ्यापर्यंत राहण्याचा प्रयास केला पाहिजे. असो, याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली